संविधानावर घाला घालणाऱ्यांना सर्वसामान्य जनता मतदान करणार नाही. नितेश कराळे. जसे 2014 आणि 2019 मध्ये मोदीची लाट होती, ती लाट आता राहिली नाही. फक्त त्यांचे कार्यकर्ते मोदीजी पुन्हा सत्तेत येणार असे म्हणतात, बाकी कोणीही म्हणत नाही. त्यामुळे 400 पार होणार नाही. 10 वर्षामध्ये काय केले हे सांगायला जागाच नाही. त्यामुळे मंगळसूत्र काढेल ते काढेल असे म्हणत नितेश कराळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. आज नगर शहरात संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे मास्तर हे उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रात असा कल दिसून राहिला का इथं बीजेपी आणि त्याची जी महायुती आहे त्याची पिछेहाट होणार आहे. आमच्या विदर्भात जवळपास आता 11 सीटचं जवळपास इलेक्शन झालं, पूर्ण विदर्भाचं आटोपलं. तर या ठीक आहे 12. तर याच्यामध्ये टोटली तुम्ही जर गावागावात गेले तर तुम्हाला गावातून लोकांचं म्हणणं असं आहे का आम्हाला मोदीचं सरकार नाहीच पाहिजे. म्हणजे टोटली मोदी सरकारचा विरोध आहे. आणि मोदीनं जशी सत्ता आणली, म्हणजे ज्यावेळेस 14ला जशी लाट होती, पूर्ण मोदीच्या विरोधात आता लाट जिथं तिथं तुम्हाला दिसून पडेल. लोकांच्या प्रतिक्रिया घ्या. फक्त बीजेपीचे काही कार्यकर्ते आणि बीजेपीचे पदाधिकारीच म्हणून राहिले का आमची सत्ता येते, ठीक आहे. आणि हे 400 पार घेऊन सब नौटंकीचे धंदे आहे. याची एवढे 400 पार सीटा जाणार नाही, हे 200च्या आत राहील. ज्या पद्धतीने आता निवडणुकीचे मुद्दे समोर येत आहेत, मूळ मुद्दे सोडून दुसरीकडे भरकवले जातात. हो, मूळ मुद्दे म्हणजे आता 10 वर्षात का केलं हे सांगायला जागा नाही त्याईले. 10 वर्षात तुम्ही का केलं हे सांगा. आता सांगाच नाही, जागाच नाही म्हणून मंगळसूत्र सांगन का तुमचं मंगळसूत्र चोरील नाही. मंगळसूत्र त्यानंच त्याच्या बायकोचं नेलं ना, तेच तर अर्ध्यावर टाकून दिली. दुसऱ्याच्या मंगळसूत्राची काळजी करता म्हणा, आपल्याच घरचं मंगळसूत्र पहा ना. 400 पारचा नारा दिला जातो. दुसरीकडे विरोधी जे आहे, विरोधी पक्ष ते संविधानाचा वाचवण्याची भाषणामध्ये मुद्दे आहेत. नेमकं काय आहे? त्यांच्या कितीतरी RSSच्या आणि त्यांच्याच नेत्यांनी कितीतरी लोकांनी वक्तव्य केलं का आमच्या जर 400 सीटा आल्यात या देशाचं आम्ही संविधान बदलू. संविधान बदलू म्हणजे का बदलवणार आहे याच्याबाबत स्पष्टोक्त अजिबात नाही, त्यांना स्पष्ट काय सांगितलं नाही आहे. त्याच्यामुळे जर या संविधानावर घाला हे घालत असन तर या देशाचा सर्वसामान्य नागरिक यांना मतदान करणार नाही आणि हाच रोष मतदानातून दिसून पडत. सभा होणार नगरच्या सीटबद्दल तर काही सांगायचं काम नाही. निलेश लंके साहेबाचं कामच एवढं मोठं आहे का निलेश लंके साहेबांनी जे काम केलं ते कोरोनात सर्व लोकांनी पाहिलं. कितीतरी लोकांचे जीव वाचवले. ज्यांना गावात कोणी क्वारंटाईन म्हणून घ्यायला तयार नव्हतं, गावात प्रवेश घ्यायला तयार नव्हतं, त्या माणसाले आश्रय देण्याचं काम निलेश लंकेसारख्या आमदारांनी केलं. त्यामुळे निलेश लंके या माणसाचा विरोध पुण्याच गावात होईल असं मला तरी वाटत नाही. आणि म्हणून भरभरून मताने निलेश लंके साहेब इथून ठीक आहे दक्षिण नगर मतदारसंघातून निवडून येतील.